नामस्मरणाची एकदा सवय झाली ना, सहज मुखात येतं. फक्त एकदा सवय लागेपर्यंत. परमार्थ कुठपर्यंत करायचं माहितीये? जोपर्यंत देव आपलासा होत नाही तोपर्यंत. एकदा देव आपलासा झाला की मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. तुकोबाराया एक वेळ बहिर दिशेला गेले. बहिर दिशेला गेल्यानंतर तुकोबारायाच्या मुखातून सहज अभंग निघाले. रामेश्वर भट्टांनी पाहिलं. घरी आल्याबरोबर त्यांच्या घरी तक्रार घेऊन गेले. काय तुकसेठ, काय चाललंय? काय चाललं म्हणजे करतोय हरी हरी. बहिर दिशेला बसल्यानंतर तुम्ही नामचिंतन करत होते. पाचवा वेद म्हणताय त्या गाथ्याला, आणि वेदाचे शब्द मुखातून कधी काढाव हे कळत नाही तुम्हाला. तुकोबारायांनी अशी हात जोडले. चूक झाली माझ्याकडून. निघले असतील अचानक. माझ्या मुखाला सवय झाली आहे. माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतल असे सहज निघाले असतील. सर्वांनी सभा घेतली आणि त्याच्यातून एक निर्णय घेतला. बस झालं तुमचं आता. कधीच तुमच्या तोंडातून अभंग निघणार नाहीत. पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. तुकाराम महाराज खिन्न नजरेत. देवा, परमार्था करता संसाराचं वाटोळं केलं. परमार्था करता संसाराचं वाटोळं केलं. संसारावर शून्य घातलं. मी कधीच नाही रे बघितलं. अन्न करता माझी पत्नी गेली. माझा मुलगा गेला. श्रीमंत शाहूकार असणारे ते शाहूकारी गेली. धन संपत्ती शेती सगळं गमावलं. फक्त आणि फक्त तुझ्या नावासाठी. आज मी केलेला परमार्थही तुला आवडत नाही. कदाचित ही पांडुरंगाचीच इच्छा असावी. सगळ्यांसमोर हात जोडून सांगितलं, बरोबर आहे. आजपासून नाही मी काव्य करणार. तो पाचवा वेदही नाही निघणार. पण सत्यवादी होते. निमूटपणे विचारलं, पण जे केलेलं आहे, जो गाथा लिहिलेला आहे, त्याचं काय करू? त्या निष्ठुर मंडळीने सांगितलं, इंद्रायणीच्या डोहात बुडव. अंगावरती शहरा आला. ढसा ढसा तुकोबाराय पांडुरंगाच्या चरणाजवळ रडायला लागले. घरी आले. एक एक पान लिहिलेलं होतं ते जमा केलं. परमार्थाचा लवलेश नसणाऱ्या जिजाबाई तुकोबारायाला म्हणतात, मालक, ज्या परमार्थासाठी तुम्ही सगळ्या संसारावर तुलसी पत्र ठेवलंय, तेवढा परमार्थ तरी ठेवा ना. तेवढा ग्रंथ तरी राहू द्या. मुलाबाळांच्या कामाला येईल. त्यांनी सांगितलं नाही. असं गावच्या पाटलांनी ठरवलंय. रामेश्वर भट्टांनी ठरवलंय. ब्राह्मणांनी ठरवलंय. त्यांचा आदेश पाळणं हे आपलं कर्तव्य. एक एक पान जमा केलं. ओझ उचलत नव्हतं, एवढं ओझ घेतलं. त्यांना वाटलं हे जर मुलाजवळ दिलं, बायको जवळ दिलं. गंगारामजी मवाळ होते, बहिणाबाई होत्या. बहिणाबाईंनी बरीच प्रार्थना केली तुकोबारायाला, नका नेऊ. तुकोबाराय आता ऐकत नव्हते. ते ओझ जर दुसऱ्या जवळ दिलं तर कदाचित हे इंद्रायणीत सोडणार नाहीत, म्हणून ते स्वतः घेऊन गेले. गेल्यानंतर ते ओझ तुकोबारायांनी तो गाथा आपल्या हाताने इंद्रायणीमध्ये समर्पित केला.
जड अंतःकरणानं इंद्रायणीच्या शिळेवर तिथं बसले, भगवंताचं नामस्मरण करतात. अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, कोणाला बोलत नाहीत, डोळे उघडत नाहीत, फक्त मानसिक हृदयानं ते देवालाच बोलतात. देवा, काय अन्याय झाला होता रे, की मी केलेला परमार्थही तुला आवडला नाही. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले, तू कवर आहे तिथून उठत नाहीत. 14 दिवस तू कवर आहे त्या इंद्रायणीच्या तिरेवर एका शिळेवर बसलेले. तुकोबारायला एक एक क्षण आठवायला लागला. भंडारे डोंगरावर गेलो, भामचंद्र डोंगरावर गेलो, काव्य केलं, जिजाबाई बोलत होती तरी ऐकलं नाही. काहीच नाही, फक्त एवढ्याच गोष्टीचं वाईट वाटत होतं की माझ्या हातून भगवंताची सेवा कमी झाली. 14 दिवस झाले, आता मात्र 14व्या दिवशी भगवंत आले. तुकोबा, डोळे उघडा, मी आलोय तुम्हाला भेटण्याकरता. देवा, का रे एवढी परीक्षा घेतलीस? प्रल्हादासाठी तू स्तंभातून प्रगट झाला, ध्रुवासाठी तू मधुवनात आला, सकुबाईसाठी तो सकू झाला, जनाबाई सोबत तू दळायला गेला, आणि माझ्यासाठी एवढा वेळ लागला. त्यावेळेस तुकोबारायला देव म्हणतात, तुकोबा, अरे ज्या वेळेस तू हा ग्रंथ बुडवला तेव्हाच मी इथं हजर झालो. नाही सहन झालं मला ते. आपला मान झाला, सन्मान झाला, अपमान झाला तरी देव सहन करतो, पण भक्ताचा अपमान तो कधीच सहन करत नाही. मी तेव्हाच हजर होतो. मग काय झालं? 14 दिवस का लागले? तेव्हा भगवंत म्हणतात, मी लगेच इंद्रायणीत उडी मारली, तुझे ग्रंथ उचलले. तेव्हा इंद्रायणी मैया म्हणली, 5वा वेद कधी नाही तो माझ्या हातात लागला. मी गंगा, गोधा, चंद्रभागा, यमुना सगळ्या नद्यांना माझ्या घरी आमंत्रण दिलं, आणि या 5वा वेद गाथ्याचं मी पारायण केलं, आणि ते पारायण करण्याकरता वेळ लागला म्हणून तुझा गाथा उशिरावर आणला. त्या म्हणाल्या की एका वेळेनं आमच्या घरी आलाय तर पारायणच करून घेऊन जा. म्हणून त्या वेदाचं पारायण इंद्रायणी मैयाने केलं, सगळ्या नद्यांनी केलं, म्हणून वेळ लागला. पण तेव्हा तुकोबारायाचा अधिकार सर्वांना कळाला की तुकोबाराय काय आहेत. तरी सुद्धा वैकुंठाला जात असताना तुकोबारायासोबत सगळेच गेले नाही का? कुणीच गेलं नाही. सत्य पचण्याकरता वेळ लागतो. आपल्या इकडे कुठेतरी भांडणाचे क्लास आहेत का? हिंगोलीला वगैरे असं कुठं क्लास लावून भांडण शिकवले जाते का? पण ते सगळ्याला येते. भजनाचे क्लास आहेत, मृदंगाचे क्लास आहेत, गायनाचे क्लास आहेत, संस्कृतचे क्लास आहेत. या सगळ्याच गोष्टीचे क्लास घ्यावं लागतात. पण भांडणाचा क्लास घ्यायचं का? आणि ते आल्याशिवाय राहत. म्हणून वाईट गोष्टी न शिकवता येत असतात, पण चांगल्या गोष्टी शिकवण्याकरता एवढा खर्च करावा लागतो कार्यकर्त्यांना. हे मंडप टाका, डेकोरेशन टाका, महाराजांना बोलवा, कथा ठेवा, कीर्तनकार बोलवा, हरिपाठ घ्या, काकडा घ्या, विष्णू सहस्त्रनाम घ्या. का घ्या? येथे वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते. हे लक्षात आलं पाहिजे पोरांच्या. आपल्या पुढच्या पुढे ना पुन्हा सप्ताह केला पाहिजे, याच्याकरता हा सप्ताह ठेवा लागतो.
आज अगदी शांत चित्तानं सर्वांनी कथा ऐकली बरं.